जर्मनीमध्ये विमानतळ कर्मचाऱ्यांकडून एकदिवसीय संप पुकारण्यात आला। याचा मोठा फटका विमानसेवेसह प्रवाशांना बसला। हा संप का पुकारण्यात आला आणि संपाचा नेमका काय परिणाम झाला, पाहूया एक रिपोर्ट। जर्मनीमधील 13 विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी काम बंद आंदोलन पुकारलं। फ्रँकफर्ट, म्युनिचसह देशातील इतरही विमानतळांवर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। त्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसला। केवळ फ्रँकफर्ट या व्यस्त विमानतळाचा विचार केला तर 1116 पैकी तब्बल 1054 उड्डाणं आणि लँडिंग्ज रद्द करावी लागली। त्यामुळे विमानतळांवर प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला। रविवारी मध्यरात्री या संपाला सुरुवात झाली। यात विमानतळावरील सरकारी कर्मचाऱ्यांसह ग्राउंड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता। हॅम्बर्ग, ब्रेमन, हॅनोव्हर, बर्लिन, डसेलडॉर्फ, डॉर्टमंड, कोलोन, बॉन, लेप्झिग, हॅले, स्टटगार्ट आणि म्युनिच या विमानतळांवर या संपाचा परिणाम दिसला। शुक्रवारी या संपाची हाक देण्यात आली होती, मात्र हॅम्बर्ग विमानतळावर रविवारी संपाची हाक देण्यात आली। या संपामुळे बर्लिन विमानतळावरील सर्व उड्डाणं आणि आगमनं रद्द करावी लागली, तर हॅम्बर्गवरून एकाही विमानानं उड्डाण केलं नाही। तर वीज आणि कार्लस्रू यासारख्या छोट्या विमानतळावरील केवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। त्यामुळे इथं काही प्रमाणात विमानसेवा सुरू राहिली। जर्मनीमध्ये वेतनवाढीच्या वाटाघाटींसाठी संपाचा इशारा हे एक मुख्य अस्त्र मानलं जातं। हा संपही वेतनवाढीतील तफावतीवरून पुकारण्यात आलाय। नवी वेतन प्रणाली तसंच विमानतळावरील कामगारांच्या सुरक्षा प्रश्नांवर हा संप पुकारण्यात आला। तसंच सरकारी आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावतीवरूनही आंदोलन करण्यात आलं। कोलोन, बॉन, हॅम्बर्ग, डसेलडॉर्फ या विमानतळावरील कर्मचाऱ्यांसाठी वेतनातील तफावत हा मुख्य मुद्दा आहे। दरम्यान या संपानंतर आता सरकार आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटींना सुरुवात होणार आहे। शुक्रवारी या वाटाघाटी होण्याची शक्यता आहे। या टप्प्यात वेतनावर चर्चा केली जाईल, तर पुढील टप्पा 26 मार्चला पार पडू शकतो। त्यावेळी कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।